मंदिरात महाभंडारा कार्यक्रमाने महाशिवरात्रीची सांगता। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले होते। या वर्षी महाशिवरात्रीला विशेष असे महत्त्व होते। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या वर्षी महाशिवरात्रीला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील वाढली होती। गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी महाशिवरात्रीला दर्शन घेतले। महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या महाशिवरात्रीची सांगता रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी महाभंडाराच्या आयोजनाद्वारे करण्यात आली। धर्मवीर अग्रवाल व त्यांचे सुपुत्र श्री लाला दुर्गादासजी मित्तल संभाजीनगर यांच्यातर्फे शिवभक्तांसाठी या भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या महाभंडारा निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात या महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी श्री गुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, संजीव कुलकर्णी, गजानन कोराळकर, सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, सचिन परदेशी, प्रसाद पर्रे, संजय वडांगळे, बाळासाहेब लकारे, सुजित वरखेडे, विलास आव्हाड, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, राजेंद्र आव्हाड, बाळासाहेब गाडे, विजयराव रोहम, विलास आव्हाड, दिलीपराव सांगळे, विकास शर्मा, भागचंद रुईकर, मधुकर साखरे, आदिनाथ ढाकणे, अरुण जोशी, विशाल राऊत, राजाराम पावरा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
नमस्कार. जय शुक्राचार्य. नुकताच 26 तारखेला म्हणजेच बुधवारी पवित्र महाशिवरात्रीचा उत्सव मंदिरामध्ये होऊन गेला. या मंदिरामध्ये म्हणजेच सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये वार्षिक उत्सव आपण जे साजरे करतो त्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा महाशिवरात्रीचा हा एक उत्सव आहे, ज्या दिवशी पंचक्रोशीतील नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त येत असतात आणि भगवान शंकराला आणि शुक्राचार्यजींना अभिषेक अर्पण करण्यासाठी, शुक्राचार्य महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी जे महाशिवरात्र आली होती हिला एक वेगळं महत्त्व होतं, कारण प्रयागराज येथे सध्या जो सुरू होता महाकुंभ, जो 144 वर्षानंतर म्हणजे 12 कुंभानंतर हा महाकुंभ जो सध्या प्रयागराज येथे चालू होता गेल्या 1.5-2 महिन्यापासून, त्याचं शेवटचं स्नान किंवा त्या शेवटच्या स्नानाची पर्वणी ही महाशिवरात्रीच्या दिवशीच म्हणजे येत्या 26 तारखेला होती. त्यामुळे मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होणार हे आम्हाला अपेक्षितच होतं आणि त्याप्रमाणे भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात झाली होती. त्याचं नियोजन आम्ही अगोदरच केलेलं होतं, त्यामुळे आम्हाला तसा काही त्रास गर्दीचा झाला नाही. नियोजन एकदम परफेक्ट असल्यामुळे येणाऱ्या भक्तांना अतिशय योग्य रीतीने व्यवस्थित दर्शन आम्ही करून दिलं. त्या दिवशी शिवरात्रीसाठी होणारे विविध कार्यक्रम जे होते त्याच्या अगोदर आपण 23 तारखेला एक पत्रकार परिषद सुद्धा आयोजित केली होती. सर्व मान्यवर पत्रकारांना कोपरगावातल्या आपण बोलावलं होतं. त्या दिवशी आपण मंदिराच्या विविध पुस्तकांचं म्हणजे शुक्राचार्य महाराजांच्या स्तवनाचं किंवा शुक्राचार्य महाराजांची नित्यसेवा कसं करायची त्यासाठी नित्यसेवा म्हणून शुक्र नित्यसेवा नावाचं पुस्तक, त्याचप्रमाणे आपलं मराठीतील जे शुक्रतीर्थ पुस्तक होतं त्याची मराठीतील चौथी आवृत्ती त्याचं प्रकाशन आपण केलं. त्याचप्रमाणे शुक्राचार्य महाराजांच्या म्हणजे ह्या मंदिरावर आधारित वेबसाईट जी आहे www गुरुशुक्राचार्य महाराज मंदिर.com या वेबसाईटचं सुद्धा आपण लॉन्चिंग त्या दिवशी केलं. असे विविध कार्यक्रम आपण घेतले आणि त्या दिवशीच आपण पत्रकारांना सर्व माहिती दिली होती की आपण हा जो महाशिवरात्रीचा उत्सव आहे हा आपण कशा प्रमाणात साजरा करणार आहोत. त्याप्रमाणे आपण पूर्ण नियोजन मंदिराच्या म्हणजे उत्सवाचं केलेलं होतं. मंदिर आकर्षक फुलांनी सजवलं होतं. संपूर्ण मंदिर परिसराला लाइटिंग केली होती. त्याचप्रमाणे हायवेपासून तर मंदिरापर्यंत रोडच्या एक साईडला कंप्लीट लाइटिंग केलेली होती. त्यामुळे मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांना मंदिराचा मार्ग सुद्धा व्यवस्थित सापडत होता, जे संध्याकाळच्या वेळेस आलेले भक्त होते त्यांना. आणि मंदिर सजवल्यामुळे आणि लाइटिंग केल्यामुळे मंदिर अतिशय सुंदर दिसत होतं. आणि त्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून आपण पूजेचं नियोजन केलं होतं. पहाटे 4:30 वाजता आपली रुद्रपूजा जी मंदिराची नेहमीची नित्यपूजा असते ती 4:30 वाजता आपण नित्यपूजेला सुरुवात केली होती. आणि भाविक भक्त मंदिर उघडण्या अगोदरच म्हणजे 4 वाजण्याच्या अगोदरपासूनच मंदिराच्या बाहेर उभे होते आपण. आणि जसं मंदिर उघडलं तसे भाविकांची गर्दी सुरू झाली. आपली जी रुद्रपूजा होती ती 4:30ला सुरू केली, ती बरोबर 6:30 वाजता आपली रुद्रपूजा संपली. त्यावेळेस रुद्रपूजा केल्यानंतर शिवपिंड आणि महाराजांना नवीन वस्त्र आपण प्रदान केली होती आणि त्यानंतर बाकीच्या नित्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. बरोबर 9 वाजता आपण सामुदायिक अभिषेक सोहळ्याला सुरुवात केली. सामुदायिक अभिषेक सोहळा याच्यासाठी आपण दरवर्षी आयोजित करतो की ज्या भक्तांना यावेळेस तर आपण खास त्याच्यासाठी केलं होतं की ज्या भक्तांना प्रयागराज इथे जाता नाही आलं त्या भक्तांना आपण इथे त्याचं पुण्य मिळावं म्हणून सामुदायिक अभिषेक सोहळा केला होता. नाममात्र फी घेऊन आपण सर्व साहित्य मंदिर प्रशासनातर्फे पुरवलं होतं आणि त्यांना ज्या पाण्यामध्ये ते अभिषेक अर्पण करणार होते भगवान शिवाला किंवा शंकराला किंवा शुक्राचार्य महाराजांना, त्या पाण्यामध्ये प्रयागराजचं त्रिवेणी संगमाचं पाणी जे आम्ही बोलून घेतलं होतं खास ते सुद्धा त्यात मिसळलं होतं आणि त्या पाण्याने आपण त्यांना अभिषेक अर्पण करायला लावलं. म्हणजे तिथे त्यांनी जे पुण्य तिथे कमावलं असतं ते पुण्य त्यांना इथे कमावण्याची संधी आपण सर्व भाविक भक्तांना दिली होती. मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी त्यासाठी सामुदायिक अभिषेकासाठी गर्दी केली होती. त्यानंतर 9 वाजता आपले जे बाहेर अभिषेक कक्षामध्ये महाराजांची जी मूर्ती आहे, प्रतिमा आहे, तिला आपण अभ्यंग स्नान करवलं. त्यासाठी कलकत्त्याहून खास आलेले चतुर्वेदी बापलेक म्हणजे वडील आणि मुलगा हे खास कलकत्त्याहून खास महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी गेल्या 5 वर्षापासून ते येतात. यावर्षी आले होते. त्यांच्या हस्ते आपण ते अभ्यंग स्नान महाराजांना करवलं आणि त्यानंतर महाराजांना नवीन वस्त्र प्रदान करून आपण नेहमीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यावेळेस 9 वाजता तिथे मुखवटा स्थापन केला गेला अभिषेक कक्षामध्ये महाराजांच्या समोर. त्यानंतर भाविकांची गर्दी नेहमीप्रमाणे सुरू झाली आणि बरोबर 12 वाजता मध्यान्ह आरती असते.
त्यासाठी आपण मध्यान्ह आरतीला शिवसाहेब जे होते त्यांना बोलवलं होतं आणि उस्तादजी म्हणून जे औरंगाबादचे आहे संजय सिंग चव्हाण यांनाही आपण आरतीसाठी बोलवलं होतं. त्यांच्या शुभ हस्ते व अनेक उपस्थित भक्तांच्या हस्ते आपण दुपारची मध्यान्ह आरती करवली. त्यावेळेस शिर्डी येथील साई सेवा मंडळ जे आहे त्यांनी पण प्रसादाची सोय इथे केलेली होती आणि बाहेर सुद्धा विविध गावातील आपले बेट गावातील स्थानिक तरुण मंडळ जे आहेत त्यांनी प्रसादाची व्यवस्था केली होती भक्तांसाठी. सर्वांनी कुणी मठ्ठा ठेवला होता, कुणी खिचडी प्रसाद ठेवला होता, कुणी राजगिरा लाडू, असे सर्वांनी ते विविध स्टॉल केले होते आणि त्याद्वारे ते प्रसाद वाटप करत होते. त्यानंतर दुपारी 4 वाजता महाराजांची पालखी वाजत गाजत आपण नदीवर गेली होती. त्यासाठी विविध इथलं कोपरगावातलं म्हणजे बेटातलं भजनी मंडळ सामील झालं होतं. त्यासाठी सनई चौघडा होता, संबळ लावलेलं होतं, गावातली तरुण सर्व मंडळं होते. सर्वांनी नाचत गाचत आपण ती पालखी वाजत गाजत आपण नदीवर गंगा भेटीसाठी गेली. तिथे आरती झाली. त्यासाठी आपण कोपरगावचे पोलीस निरीक्षक जे भगवान मथुरे साहेब यांना बोलवलं होतं, आमंत्रित केलं होतं. ते त्यासाठी नदीवर गंगा भेटीच्या आरतीसाठी आले होते. त्यांच्या हस्ते आपण तिची पूजा करवली. पूजा झाल्यानंतर आरती होऊन पालखी वाजत गाजत परत मंदिरामध्ये आली. अशा तऱ्हेने दिवसभराचा कार्यक्रम आपण व्यवस्थितपणे तोपर्यंत भक्तांचं दर्शन चालूच होतं. भक्तांची रीग ॲज इट इज तशीच होती. नंतर बरोबर 8:30 वाजता आपण रात्रीच्या रुद्रपूजेची सुरुवात केली. रुद्रपूजा ही 8:30 वाजता पुण्यवाचन चालू झालं आणि 9:30 वाजता आम्ही बरोबर मध्ये रुद्रपूजा करण्यासाठी गेलो. बरोबर 1:30 वाजेपर्यंत ती 1 वाजेपर्यंत रुद्रपूजा झाली. संपूर्ण आवर्तन झाल्यानंतर महाराजांचं आणि शिवपिंडीचं सजवलेलं रूप पाहण्यासाठी जवळजवळ हजारो भाविक त्यावेळेस बाहेर थांबून होते. त्यानंतर आरती झाल्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटप केला गेला आणि सर्व भाविक आपापल्या घरी गेले. जवळजवळ 1:30-1:45 वाजले होते त्यावेळेस. त्यानंतर यावेळेस जी शिवरात्र होती ही 2 दिवसाची शिवरात्र असल्यामुळे आणि त्या दिवशी प्रयागराज येथे महाकुंभाचा शेवटचा स्नानाची पर्वणी असल्यामुळे आपण असं ठरवलं होतं की यावेळेस 4थ्या प्रहाराची पण पूजा करायची. आपण दरवेळेस फक्त 3ऱ्या प्रहाराची पूजा करून आपण आरती थांबवत होतो आणि मंदिर बंद करून घेत होतो. तर यावेळेस आम्ही असं ठरवलं होतं की 4थ्या प्रहाराची पण पूजा करायची. म्हणून आम्ही बरोबर ब्रह्ममुहूर्तावर शिवरात्रीच्या मध्यरात्री 2:30 वाजता परत पूजेला सुरुवात केली. ती 4:30 वाजेपर्यंत पूजा चालली आणि 4:30 वाजता आरती झाल्यानंतर मग कार्यक्रमाची आम्ही सांगता केली. अशा प्रकारे शिवरात्रीचा जो कार्यक्रम होता हा निर्विघ्न, कुठलंही विघ्न न येता सुरळीतपणे पार पाडला गेला. लाखो भक्तांनी, दीड लाखाच्या वर भक्तांनी भगवान शंकराचं आणि शुक्राचार्य महाराजांचं दर्शन घेतलं. आणि त्याच दिवशी आपण जी प्रथा आहे आपली मंदिराची की शिवरात्र कुठल्याही वारी असो त्यानंतरचा येणाऱ्या रविवारी आपण महाप्रसाद किंवा भंडारा सर्व शुक्र भक्तांसाठी ठेवत असतो. तर यावेळेस आपण तो भंडारा जो आहे तो ह्या रविवारी म्हणजे आता 2 तारखेला ठेवलेला आहे. आज भंडाऱ्याचा दिवस आहे. भंडाऱ्याचा प्रसाद आता आपण सुरू केलेला आहे. संभाजीनगर येथील श्री धनराज शेठ मित्तल किंवा अग्रवाल यांनी तो भंडारा स्पॉन्सर केलेला आहे. त्याप्रमाणे भंडाऱ्याचं आपण नियोजन केलेलं आहे. सर्व प्रसाद आता सुरू झालेला आहे. भक्तगण प्रसाद घेत आहेत आणि हा भंडारा सुद्धा जवळजवळ 1,500 ते 2,000-2,500 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात दरवर्षीप्रमाणे. अशा प्रकारे संपूर्ण महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाचं नियोजन आपण पूर्ण केलेलं आहे. आज भंडारा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीचा उत्सव जो मंदिरातर्फे साजरा केला जातो त्याची आज सांगता होणार आहे आणि उद्यापासून आपले नित्य कार्यक्रम परत सुरू होणार आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की जे आत्ता बघतायत त्यांनी किंवा जे परत जे नंतर बघतील त्या सर्व शुक्र भक्तांना, शिवभक्तांना मी आवाहन करतो की त्यांनी मंदिर भेटीसाठी अवश्य यावं. जय शुक्राचार्य, जय शंकर. नमस्कार. जय शुक्राचार्य. शुक्रतीर्थावरती आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करतो. आत्ताच पार पडलेल्या महाशिवरात्री उत्सव हा मोठ्या प्रमाणावरती साजरा झाला. अंदाजन 1,00,000-1.5 लाख भाविक या मंदिरामध्ये दर्शनाला आले. कुंभमेळ्याची पर्वणी शेवटची असल्या कारणानं गर्दी होणार याचा अंदाज आम्हाला होता. त्यामुळं सुरक्षेची चिंता आम्हाला सतावत होती. त्या दृष्टीनं आम्ही सिक्युरिटी आणि बाउन्सरची व्यवस्था केली. काहींचा गैरसमज होऊ शकतो पण काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बाउन्सरची आणि सिक्युरिटीची व्यवस्था करावी लागली आणि त्यामुळे कोणत्याही भाविकाला कसलाही त्रास झाला नाही, कुणालाही काही तक्रार झाली नाही. ही आनंदाची गोष्ट आम्हाला वाटते. आणि शिवरात्र झाल्यानंतर
आपल्याकडे दर शिवरात्री नंतर जो रविवार येतो त्या रविवारी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो, जो आता चालू आहे. यालाही प्रचंड गर्दी झालेली आहे आणि हा भंडाऱ्याचा कार्यक्रम साधारणतः रात्री 11 वाजेपर्यंत चालणार आहे. जे सहकार्य शुक्र भक्तांनी, शिवभक्तांनी या तीर्थ क्षेत्राला दिलं त्याबद्दल सर्व ट्रस्टी असतील, कमिटी मेंबर असतील, यांच्या वतीनं मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि असं सहकार्य मंदिर परिसराला असेल आणि मंदिर प्रशासनाला असेल करत राहावं हीच विनंती करतो. जय शुक्राचार्य. आलेल्या भाविकांचे मी बेट देवस्थानचे आभार मानतो.